तर महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना आक्रमक झाल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय कौशल्य दाखवत मतदारसंघातील नाराजी आणि बंडखोरी दोन्हींवरती अंकुश ठेवलाय। नाशिक सोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा कायम आहे। शिवसेनेनं 3 लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असूनही या मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली नाही आणि मतदारसंघातील उमेदवाराबद्दलच्या नाराजीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन त्या खासदारांना दिलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। तर पक्षातली बंडखोरी टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे। तर कोणकोणत्या मतदारसंघांच्या बाबतीत असं झालंय? श्वेता, आपण पाहिलेलं आहे की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट जे आहे ते नाकारण्यात आलेलं आहे। तिथे उमेदवार जे आहे ते बदलण्यात आले। तिथे नवीन उमेदवार राजश्री पाटील यांना उमेदवारी शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत। तर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं देखील तिकीट जे आहे ते कापण्यात आलेले आहे। तिथे बाबूराव कदम यांना शिवसेनेकडून तिकीट जे आहे ते देण्यात आलेले आहे। या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांचं तिकीट कापल्यामुळे तिथे नाराजी जी आहे ती पसरली होती। तिथे बंडखोरी होण्याची देखील शक्यता होती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय कौशल्य वापर या 2 मतदारसंघातील संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताळत तिथे बंडखोरी जी आहे ती शमवण्यात त्यांना यश आलेलं आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघासंदर्भात झालं बोलायचं तर रामटेकचे देखील विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे आहेत, त्यांना देखील तिथे तिकीट जे आहे ते नाकारण्यात आलेलं आहे। तिथे देखील नवीन चेहऱ्यांना जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या 3 लोकसभा मतदारसंघातले विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यानंतर तिथे काहीशी नाराजी पसरू शकते, पक्षांतर्गत काहीशी नाराजी होऊ शकते। मात्र ते सर्व कौशल्य जे हाताळलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि तिथे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावरती सोडणार नाही अशी देखील त्यांनी हमी दिलेली आहे आणि त्यांचं योग्य प्रकारे राजकीय पुनर्वसन देखील करणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे तिथे बंडखोरी जी आहे ती पूर्णपणे टळलेली आहे। आता 3ऱ्या आणि 4थ्या आणि 5व्या लोकसभा मतदारसंघांच्या जेव्हा उमेदवार जाहीर केले जातील त्यावेळेला देखील तिथे नेमकी काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही। मात्र सध्या तिथे कुठल्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही आणि त्याचबरोबर जे निर्णय आहे म्हणजे एक प्रकारे एनडीएचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून आणायचा आहे। त्या दृष्टिकोनातूनच तिथे इलेक्टोरल मेरिट ज्यांच्याकडे आहे त्यांनाच तिथे उमेदवारी दिली जाईल या दृष्टिकोनातून चाचपणी जी आहे ती सर्वत्र सुरू आहे। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।